सुख आणि दुःख हे पाहुणे आहेत, वारंवार येतील आणि जातील. जर ते आलेच नाहीत तर आपल्याला अनुभव कुठून येईल? जीवन खुश राहून जगायला शिका, कारण रोज सायंकाळी फक्त सूर्यच मावळत नाही तर आपलं मौल्यवान जीवनसुद्धा कणाकणानं कमी होत जात असतं. कष्टात आणि संघर्षात साथ देणारे आपले असतात, बाकी फक्त स्थिती पाहून रंग बदलणारे सरडे. त्यामुळे आयुष्यात आपलं कोण याची ओळख फक्त आपल्याला आपल्या वाईट काळात होते. छोट्या छोट्या प्रसंगांना भरभरून जगलं की आनंदाची मोठी साखळी तयार होते. हाताला न लागणाऱ्या स्वप्नांच्याही पाठीशी थोडं धावून बघावं, आयुष्य अजून सुंदर वाटतं. आयुष्यातील जबाबदारी नावाच्या ओझ्याला फॉरवर्ड करायचा ऑप्शन नसतो. समाजाला एक पांढरा केस 100 काळ्या केसांहून आधी दिसतो. समाज त्याला जे आधी पाहायचं असतं तेच पाहतो. ज्याला काय आधी पाहावं हे कळतं तो देखणा, आणि ज्याला पाहण्याआधी पारखून मत बनवावं वाटतं तो खरा सुशिक्षित. माणसातील देव सदैव शोधावा आणि जतनही करावा, कारण अवेळी साक्षात देव साह्यासाठी कधीच धावून येत नाही. तो एखाद्या देव माणसाची आपल्या मदतीसाठी योजना करतो. हेच सत्य. स्वतःचा दिवा विझलेला असतो तरीसुद्धा दुसऱ्याच्या दिव्यात तेल किती आहे पाहणारे लोक अधिक सापडतात. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. दुसऱ्यांच्या दोषाचं वर्णन तुमच्याकडे करणारे लोक तुमच्या दोषाचे वर्णन तिसऱ्याकडे करतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. क्षमता ही कृतीतून जन्माला येत असते. प्रत्येक व्यक्ती हा जन्मतः शून्य असतो. लक्षात ठेवा, तुम्हाला वारशामध्ये सिंहासन मिळू शकते, पण बुद्धिमत्ता नाही. समाजात गुंड तयार होणे एक वेळ समजण्यासारखे आहे, पण गुंडांना आदर्श मानणारा समाज तयार होणे अतिशय घातक आहे. मित्रांनो, टोमणे मारणे ही एक कला आहे, पण मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणे ही त्याहूनही मोठी कला आहे. वेळ चांगली असो वा वाईट, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे. आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही. चाफ्याचं फूल फक्त एका दिवसासाठी सुगंध देतं, आणि सांज वेळेचं तेज सुद्धा थोड्याच वेळेसाठी टिकतं. म्हणून जे क्षण तुमच्या हातात आहेत ते आनंदाने जगा आणि उद्यासाठी तयार राहा. सहन न होणाऱ्या गोष्टी जेव्हा माणूस हसत हसत सहन करतो तेव्हा तो माणूस म्हणून जिंकलेला असतो. आकर्षणाचा नियम हा निसर्ग नियम आहे, तो व्यक्तिनिरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट हे तो ठरवित नाही, तो तुमच्या विचारांना अस्तित्व देतो. तुमचेच विचार तुमचे जीवन अनुभव बनवून तुमच्या समोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. सत्य सांगण्यासाठी कोणाच्या शब्दाची गरज नसते. नदीला वाहण्यासाठी कुठल्या रस्त्याची गरज नसते. जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कुठल्या रथाची गरज नसते. योग्य व्यक्तीसमोर व्यक्त होणं आणि अयोग्य व्यक्तीपुढे मौन पाळणं नेहमीच संकटांना दूर ठेवायला मदत करते. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्कारांच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो.